घरी पार्टी असो किंवा सुट्टीचा बेत, स्टार्टरला काय बनवायचं हा प्रश्न आता मिटला. चिकन लॉलीपॉप आणि टिक्का आता जुने झाले. आता ट्राय करा हा चिकन डबल एक्का. असा स्टार्टर जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावेल. धाब्यासारखी टेस्ट घरात कशी आणायची हे आज आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले चिकन मीठ आणि लिंबू लावून स्वच्छ धुवून घ्या. बोनलेस पीसेस घेतले तरीही चालतील. यानंतर ते एका बॉलमध्ये काढून घ्या. लेग पीसला अशा प्रकारे काप द्या जेणेकरून मसाला आतपर्यंत मुरला जातो. मॅरिनेशनसाठी आलं लसूण पेस्ट, पांढरी मिरी पूड, काश्मीरी मिरची पूड रंगासाठी वापरली आहे, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, कॉर्नफ्लोअर, मक्याचं पीठ घेतलंय, थोडा मैदा आणि शेजवान चटणी, एक अंड फोडून घालायचे. एकजीव मिक्स करून अर्धा तासभर मॅरिनेट करून घ्या. जितकं जास्त मॅरिनेट कराल चिकन तितकंच ज्युसी होणार. कोटिंग चिकनला घट्ट चिटकून राहण्यासाठी मॅरिनेशनमध्ये एक अंड फोडून घाला. यामुळे मसाल्याचा थर तेलात सुटत नाही आणि क्रिस्पीपणा येतो. चिकन तेलात सोडताना तेल चांगलं गरम असावं. तेल थंड असेल तर चिकन तेल पितं आणि कोटिंग मऊ पडते. एकदा चिकन तेलात सोडलं की गॅसची फ्लेम मिडियम करा. मोठ्या आचेवर तळलं तर चिकन वरून जळेल आणि आतून कच्चं राहील. सॉस बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे बटर आणि 1 चमचा तेल घाला. बटर छान मेल्ट झालं की यामध्ये भरपूर बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची. धाबा स्टाईल चवीसाठी लसूण भरपूर प्रमाणात वापरला जातो. तो तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. जास्त प्रमाणात लसूण तळायचा नाही. जळालेला लसूण सॉसची चव कडू करू शकतो. यामध्ये लाल मिरचीचा चुरा आणि तुकडा काजू घालायचा आणि एकजीव मिक्स करून घ्यायचे. तुकडा काजू चांगला क्रिस्पी होईपर्यंत परतायचा. यानंतर यात काजूची वाटून पेस्ट देखील घालायची. याने चांगलं क्रीमी टेक्स्चर येतं आणि स्टार्टर चवीला खूप अप्रतिम लागतं. यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आलं घालायचंय. आल्याने एक वेगळीच टेस्ट येते चिकनला. ग्रेव्हीला तिखटपणा देण्यासाठी 2 चमचे रेड चिली सॉस घालतोय. मिरची पावडर देखील घातली आहे, त्यामुळे हे तिखटाच्या आवडीप्रमाणे घाला. अर्धा चमचा डार्क सोया सॉस. डार्क सोया सॉसने रंग येतो आणि चवीसाठी उत्तम असतो. हा कमी वापरावा नाहीतर डिश काळी पडते. यानंतर टोमॅटो केचप तिखट आणि आंबट चवीला बॅलन्स करण्यासाठी थोडासा गोडवा देतो आणि शेजवान चटणी घालून मिक्स करा. सॉसला हॉटेलसारखा दाटसरपणा आणि ग्लॉसी टेक्स्चर हवं असेल तर 1 चमचा कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिसळून शेवटी सॉसमध्ये टाका. यामुळे सॉस चिकनला व्यवस्थित चिटकतो आणि डिशला चमकपणा येतो. चवीनुसार मीठ बॅलन्स करा. यानंतर यामध्ये फ्रेश क्रीम घालतोय. घरची मलाई असेल तीही घातली तरीही चालेल. फेटून घाला आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. इथे आपण फ्राय करून घेतलेलं चिकन घालतोय. ग्रेव्ही जर जास्त दाट वाटत असेल तर वरनं गरम पाणी घाला आणि ग्रेव्हीला उकळी आणा. यानंतर यामध्ये फ्राय केलेले चिकनचे पीस घाला आणि एकजीव मिक्स करा. वरनं चीज स्लाइस किंवा ग्रेट करून प्रोसेस चीज घाला आणि पुन्हा मिक्स करून घ्या किंवा एक वाफ काढली तरीही चालेल. आणि जर चव ॲडजस्ट करायची असेल तर वरनं मध किंवा टोमॅटो केचप ॲड करा. चीज मेल्ट झालं की याची एक वेगळीच टेस्ट येते. तुम्हाला जर आवडत असेल तर वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ही चिकन डबल एक्का स्टार्टर रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.